आजवर जेवढे काही आपण लॉसेस केलेले असतील आणि त्यातल्या त्यात मोठे लॉसेस केलेले असतील तर एकदा मागे वळून पाहिलं तर आपल्याला हे नक्की कळेल की जे काही लॉसेस झाले त्या लॉसेसचे मुख्यतः दोनच कारणं असतात. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर पोझिशन सायझिंग चुकलेलं असतं. म्हणजे काय की आपण क्वांटिटी घ्यायला चुकलेलो असतो. मग ही क्वांटिटी घेताना काय केलेलं असतं आपण की जर समजा आपल्या अकाउंटला 1,00,000 रुपये असतील तर आपण काय केलेलं असतं की ते 1,00,000 रुपये पूर्ण इन्व्हेस्ट करून ट्रेड केलेला असतो. म्हणजे जर समजा आपली कॅपॅसिटी 1,000 रुपये रिस्कची असेल पण आपण 1,00,000 रुपये ट्रेड केले आणि ते 1,00,000 रुपये ट्रेड करत असताना कदाचित 10% लॉस झाला तर तो 10%चा लॉस म्हणजे जवळपास आपल्याला 10,000 रुपयाला घेऊन पडतो. पण त्याच वेळी आपली 1,000ची रिस्क कॅपॅसिटी असल्यामुळे हा लॉस खूप मोठा झालेला असतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर आपण ओव्हर ट्रेडिंग किंवा मग काउंटर अटॅक केलेला असतो आणि त्याच्यामुळे रिव्हेंज ट्रेडिंगमुळे मग आपल्याला मोठा लॉस झालेला असतो. यातल्या आज आपण पोझिशन सायझिंग या गोष्टीवरती थोडंसं बोलणार आहोत आणि त्याच्या थ्रू आपण समजून घेणार आहोत की पोझिशन सायझिंग करायची कशी असते आणि आपल्या रिस्क लिमिटनुसार ट्रेड कसा करायचा असतो. नमस्ते, मी आहे आदित्य खतकर आणि एकेवेल ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर मुख्यतः बऱ्याच वेळा आपण क्वांटिटी घ्यायला चुकल्यामुळं आपला लॉस खूप मोठा होतो आणि तो लॉस बऱ्याच वेळा होल्ड केल्यामुळे सुद्धा मोठा होतो. बाकी ही दोन गोष्टी सोडल्या तर याच्या व्यतिरिक्त लॉस मोठा होण्यासाठी त्यातल्या त्यात दुसरं काही कारण नसतं. मग आता हे पोझिशन सायझिंग नेमकं करायचं कसं? मग याच्यानुसार आपण अमाऊंट वाईज प्रत्येक ट्रेडमध्ये किंवा प्रत्येक दिवशी स्टॉप लॉस व्यवस्थित घेऊ शकतो का? कारण की जर आपण बघितलं तर स्टॉप लॉस हा पॉईंट वाईज वेगवेगळा असतो. कधी तो 10 पॉईंटचा असेल, कधी तो 15 पॉईंटचा असेल, कधी 150-200 पॉईंटचा सुद्धा असू शकतो. व्हेरी करतं की तुम्ही कोणता ट्रेड करताय, कोणत्या टाईपचा ट्रेड करताय आणि त्याच्यामध्ये स्टॉप लॉस किती येतोय. आता हा सुद्धा एक वेगळा भाग आहे की स्टॉप लॉस ठेवायचा नेमका कुठे. लॉजिकल स्टॉप लॉस ठेवताना 2-4 पद्धती आहेत. त्यातल्या एखाद्या पद्धतीवरती जरी तुम्ही कोणत्या काम करत असाल तर त्याच्यानुसार सुद्धा स्टॉप लॉस हे पूर्णपणे वेगवेगळे येत असतात. मग आता स्टॉप लॉस पॉईंट वाईज तर वेगळा होणार, पण अमाऊंट वाईज सारखा स्टॉप लॉस ठेवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच एक सुंदर सूत्र आहे की ते सूत्र वापरलात तर तुम्हाला ते दरवेळी पोझिशन सायझिंग कसं करायचं आहे किंवा किती क्वांटिटी तुम्ही घेतली पाहिजे तुमच्या ट्रेडसाठी हे त्याचं ते सांगत असतं. तर सगळ्यात आधी सुरुवातीला आपण ठरवलं पाहिजे की आपली रिस्क कॅपॅसिटी किती आहे. आता ही रिस्क कॅपॅसिटी प्रत्येकाची व्हेरी करते, प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता ही नेमकी ठरवायची कशी? तर बघा, आपण एक उदाहरण घेऊयात. ओके, चला. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकताय की आपण एक उदाहरण घेऊयात. समजा रिस्क किती घ्यावी असा जर मुद्दा असेल तर त्याच्यानुसार हे प्रत्येकाची वेगवेगळी राहते. आता एखादा व्यक्ती आहे, ओके, आणि त्या व्यक्तीला कदाचित 60,000 रुपये पेमेंट असेल पर मंथ. ओके, 60,000 रुपये जर पेमेंट असेल पर मंथ तर आपण असं समजून चालू शकतो की त्याला दिवसा एक 2,000 रुपये इन्कम होतोय अदर इन्कम सोर्सेसमधून. आता हे ट्रेडिंगचं आपण बोलत नाही आहे. ट्रेडिंगमध्ये आपल्याला काम करायचं असेल तर रिस्कवरती आपल्याला काम करावं लागतं आणि ही रिस्कची अमाऊंट तुम्ही तुमच्या अदर इन्कम सोर्सेसमधूनच उभी केलेली असावी लागते. मग आता या व्यक्तीला आपण पकडून चालूयात की 2,000 रुपयांची काय आहे दर दिवसा इन्कम आहे. मग आता या 2,000 रुपयांमधून जर समजा त्याचे महिन्याचे जे काय असतील ते खर्च, म्हणजे आता 60,000 रुपये महिना म्हणल्यानंतर महिन्याचे खर्च आणि त्याच्यानुसार ते दिवसाचे खर्च निघतील. तर दिवसाचे खर्च आणि त्याची देणी जी काय असतील म्हणजे लायबिलिटीज ज्या काय असतील या जर समजा असतील 1,000 रुपयांच्या, टोटल जर समजा या 1,000 रुपयांच्या असतील तर या व्यक्तीकडे शिल्लक राहतात किती? शिल्लक राहतात 1,000 रुपये. आपण असं पकडून चालूयात हे जे 1,000 रुपये आहेत यातले 500 रुपये तो दर महिना इन्व्हेस्ट करतोय. ओके, मग आता ओव्हरऑल शिल्लक किती राहिली? तर 500 रुपये राहिली. म्हणजे काय की जे 2,000 रुपये मिळतात त्या 2,000 मधून आपल्या लायबिलिटीज, आपले एक्सपेन्सेस आपण बाजूला काढले पाहिजेत. मग त्याच्यानंतर जी अमाऊंट राहते त्यातली पण एक हँडसम अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे लॉंग टर्मसाठीचे किंवा काही जे आपले गोल्स असतील त्याच्यानुसार. मग एक आपल्याला अमाऊंट कळते की जी अमाऊंट आपण बाकीचे सगळे खर्च वगैरे वजा करून आपल्याकडे शिल्लक राहते. आता या अमाऊंटमधून तो तुम्ही ठरवायचं असतं की आपल्याला आपल्या ट्रेडिंगसाठी किंवा ट्रेडिंग करिअरसाठी आपल्याला किती अमाऊंट मी रिस्कवरती घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मी असं पकडलं की मी 500 रुपयाच्या 500 रुपये जर रिस्कवरती घेणार असेल, ओके, हे 500 रुपये जर मी रिस्कवरती घेणार असेल तर माझी पर डे रिस्क लिमिट आली कितीची? 500 रुपयांची. मग आता जर समजा आपल्याला कळून चुकलं की रिस्क लिमिट जी आहे आपली ती कितीची आहे? 500 रुपयांची आहे. मग आता मी एक ट्रेड करत असेल तर मी 500 रुपयांच्या रिस्कचा स्टॉप लॉस ठेवेल आणि एकच ट्रेड करेल. किंवा मी जर 2 ट्रेड करत असेल तर त्या केसमध्ये मी 250 रुपयांची प्रत्येक ट्रेडमध्ये एसएल घेणार आणि मी तेवढ्यावरतीच काम करणार, याच्यापेक्षा मी जास्त रिस्क घेणार नाही. मग आता या रिस्कनुसार आपल्याला कसं ठरवायचं की आपली क्वांटिटी किती यायला पाहिजे? ओके, आता या ठिकाणी आपल्याला एक स्टॉक दिसतो आहे ज्याचं नाव आहे HFCL आणि या स्टॉकमध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. मग जर समजा मी इथं प्लॅनिंग केलं असतं की या पॅटर्न नंतर इथं मला एंट्री घ्यायची आहे, मी तत्पूर्वी सांगतो की हा बाय सेलचं कोणताही रिकमेंडेशन नाही आहे, हे फक्त आपण एक उदाहरण पाहतो आहोत.
तर या ठिकाणी जर मी बायची पोझिशन करणार असेल तर मे बी मी काय करेल की या कॅन्डल नंतर इथं एंट्री करेल आणि त्यानंतर माझा एक छोटासा स्टॉप लॉस असेल जो की असेल या स्विंगच्या खाली, आणि तो किती पॉईंटचा आला तर 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आला. आता आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. पहिलं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की माझी रिस्क लिमिट किती आहे. ओके, मग त्याच्यानुसार मी रिस्क लिमिट ठेवेल. आपण बघितलं होतं की 500 रुपयांची माझी रिस्क लिमिट आहे, म्हणजे 500 रुपयांची माझी रिस्क लिमिट आहे. दुसरं आपल्याला काय बघायचं होतं की स्टॉप लॉसचे पॉईंट चेक करायचे आहेत. ओके, स्टॉप लॉसचे पॉईंट्स आपल्याला चेक करायचे आणि त्याच्यानुसार मग आपल्याला क्वांटिटी किती घ्यायची याचं गणित समजणार आहे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण बघूयात. जर समजा आपला एक ट्रेड आहे आणि या ट्रेडमध्ये मी एंट्री घेतोय, तर या ठिकाणी माझा स्टॉप लॉस किती पॉईंटचा येतोय तर जवळपास पकडून चालूयात आपण एक 20 पॉईंटचा स्टॉप लॉस येतोय. मग त्याच्या अगेन्स्ट आपण टार्गेट किती घेऊ तर मे बी 1:2 घेऊ, 1:3 घेऊ, जे काही वरती भेटेल ते. पण ट्रेड घेतल्यानंतर सगळ्यात पहिला आपला कोणता मुद्दा असतो तर आपल्याला स्टॉप लॉस प्लॅन करायचा आहे. म्हणजे ट्रेड घ्यायच्या वेळी आपल्याला स्टॉप लॉस प्लॅन करायचा आहे, त्याच्यानुसार क्वांटिटी ठरवायची आणि मग ट्रेड प्लेस करायचं आहे. बरोबर आहे. मग या केसमध्ये आपल्याला कळालं की माझा इथं 20 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. तर आपल्याकडे एक सूत्र आहे. हे सूत्र काय आहे तर रिस्क लिमिट डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉईंट्स इज इक्वल टू क्वांटिटी, असं सूत्र आहे. ओके, मग आता आपल्याला इथं काही गोष्टी भेटलेल्या आहेत. काय गोष्टी भेटलेल्या आहेत आपल्याकडे तर आपल्याला रिस्क लिमिट माहिती आहे. आपली रिस्क लिमिट कितीची आहे 500 रुपीज. बरोबर आहे. डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉईंट आपल्याला भेटलेले आहेत किती 20 रुपये इज इक्वल टू, आपण कॅल्सी करून बघूयात, 500 डिवायडेड बाय 20. बघा सिंपल आपल्याला कॅल्सी करायची आहे की 500 रुपयांचा जर माझी रिस्क असेल आणि डिवायडेड बाय जर 20 रुपयांचा स्टॉप लॉस येत असेल किंवा 20 पॉईंटचा स्टॉप लॉस येत असेल तर तुम्हाला 25 क्वांटिटी बाय करायची आहे. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की यावेळी जर आपण इथं बघतोय तर आपल्याला क्वांटिटी कळाली. ओके, 25 क्वांटिटी आपल्याला काय करायची आहे जास्तीत जास्त मॅक्स 25 क्वांटिटी आपल्याला बाय करायची, जेणेकरून जर या 25 क्वांटिटीमध्ये आपला जर स्टॉप लॉस हिट झाला तर 500 रुपयांचंच नुकसान होईल. आणि जर टार्गेट बघितलं आणि आपण 1:2चं टार्गेट जर ठेवलं तर त्या केसमध्ये 1000चं आपल्याला टार्गेट भेटेल किंवा 1500 रुपयांच्या टार्गेटसाठी सुद्धा आपण चेस करू शकतो 1:3 साठी. बरोबर आहे. मग आता अजून एक गोष्ट आपल्याला काय कळेल की इन्व्हेस्टमेंट अमाऊंट किती असेल तर आपल्याकडे काय आलं की जर 25 क्वांटिटी आपल्याला बाय करायची आणि कुठे बाय करायची होती या ठिकाणी किती 80 रुपयांनी, तर जर मी 25 गुणिले 80 केलं तर आपल्याला 2000 रुपये फक्त इन्व्हेस्ट करायला लागतात. ओके, हा थोडासा मोठ्या टाईम फ्रेमवरचा ट्रेड आहे तर त्याच्यानुसार तशाच गोष्टी चालतात. तर इथं काय होईल आपल्याला एक गोष्ट अजून कळाली की इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आपली किती असेल फार तर 2000. ठीक आहे, अजून एखादं आपण उदाहरण बघूयात की ज्याच्या थ्रू आपल्याला कळेल की आपण कसं प्लॅनिंग करणार आहोत. ओके, तर इथं अजून एक मी बघितलेलं हे असे आहेत की पॅटर्नवरती आपण जे काम करतो ना त्या टाईपवरती काम आहे. आता बघा हा जो लोडा डेव्हलपर्स नावाचा स्टॉक आहे याच्यामध्ये काय होतं की एक रेजिस्टन्स होता आणि तो रेजिस्टन्स परत एकदा टॅप झाला होता आणि पुन्हा नव्याने येऊन इथे एक टॅप झाला आणि इथं काय झाला होता ट्रॅप झालेला होता की जो रेजिस्टन्स होता तो इथं सपोर्ट म्हणून काम केला. बऱ्याच लोकांनी इथून शॉर्ट केला असेल आणि प्राइस इथून वरती निघून गेली. जर समजा हा ट्रॅप मला ट्रेड करायचा होता किंवा मी जर ट्रेड करायचा प्लॅन केला असता तर तो कसा असता इथे माझी एंट्री होईल आणि त्याच्यानंतर माझा स्टॉप लॉस असेल या ठिकाणी. ओके, जर असं आपण थोडासा स्ट्रेच करून खाली घेतला तर आपल्याला एक गोष्ट कळून येईल की 151 म्हणजे 150 पॉईंटचा आपल्याकडे स्टॉप लॉस आहे. मगाचा अगदी 20 रुपयांचा होता. ओके, मग मला काय करायचं आहे की स्टॉप लॉस किती पॉईंटचा येऊ दे पण माझी रिस्क जी आहे ती रिस्क माझी अमाऊंट वाईज सेम असायला पाहिजे. मग मगाची 20 पॉईंटची रिस्क होती तरीही 500 रुपयांची अमाऊंट वाईज रिस्क होती. आता इथे किती आहे 150 पॉईंटची जर आपली रिस्क असेल. ओके, 150 पॉईंटची जर रिस्क असेल तर आपल्याला काय करायचं आहे परत कॅल्क्युलेशन आपल्याला तेच सेम. हे एक्झाम्पल 1 होतं. ओके, इथं एक्झाम्पल आपण दुसरं घेऊयात. आता किती आहे आपली सेम 500 रुपयांची रिस्क डिवायडेड बाय 150 पॉईंटचा स्टॉप लॉस इज इक्वल टू आपल्याकडे क्वांटिटी येणार आहे. कॅल्सी करून बघूयात. 500 रुपयांची रिस्क डिवायडेड बाय 150 पॉईंटचा स्टॉप लॉस इज इक्वल टू आपल्याला 3 पॉईंट म्हणजे आपल्याला 3 क्वांटिटी ट्रेड करायच्या आहे. 3च्या पुढे जर मायनरमध्ये असेल तर ते आपल्याला सोडायचं आहे. 4 नाही करायची, शक्यतो 3च करायची. ओके, मग आपण 3 क्वांटिटी ट्रेड केल्या. ओके, 3 क्वांटिटी ट्रेड केल्या. पण अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. आता क्वांटिटी आपल्याला कळाली की किती 3 क्वांटिटी घ्यायच्या आहेत. पण या ठिकाणी मी बघितलं 3 क्वांटिटी ट्रेड करायच्या आहेत. प्राइस किती होती तर 793 रुपये पकडून चालू आहे. 800 रुपयांच्या हिशोबाने जरी इन्व्हेस्टमेंट होत असेल तर 3 क्वांटिटी इंटू 800 2400 रुपयांची आपली इन्व्हेस्टमेंट होते. ओके, आपल्याला क्वांटिटी किती ट्रेड करायची आहे क्वांटिटी ट्रेड करायची आहे 3 क्वांटिटी मॅक्स. ओके, आणि जी इन्व्हेस्टमेंट आपली अमाऊंट असणार आहे ती किती असणार आहे 2400 रुपयांची आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला
पोझिशन सायझिंग करायचं आहे, अशा पद्धतीनं आपल्याला क्वांटिटी सिलेक्शन करायचं आहे, जेणेकरून स्टॉप लॉस जो आहे तो स्टॉप लॉस आपला दर दिवशी समानच अमाऊंटमध्ये असायला पाहिजे. तरच आपल्याला काय होऊ शकतं, जर प्रॉफिट चांगले घेतले आणि स्टॉप लॉस लिमिटेड ठेवला आणि त्याला ट्रेल करून अजून जरा कमी केला, तर त्या केसमध्येच आपल्याला प्रॉफिटेबल बनता येतं. ही एकमेव थेरी आहे प्रॉफिटेबल बनण्याची, किंवा ही एकमेव थेरी आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही कोणत्याही स्ट्रॅटेजीवरती काम करा, पण तुमचं मनी मॅनेजमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट हे 100% परफेक्ट असायला पाहिजे. मग त्याच्या थ्रूच आपण मोठ्या लॉसेसपासून वाचणार आहोत. तर तुम्हाला क्वांटिटी सिलेक्ट करत असताना कोणता प्रॉब्लेम येतोय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.